नमस्कार मित्रांनो, मी किरण पवार. मी माझ्या शेतामध्ये केशरच्या आंबा बागेमध्ये ही पायरी नावाची व्हरायटी 10% परागीकरणासाठी विद्यापीठाकडून आणली होती. ते झाड मी माझ्या शेतात लावलेले आहे आणि त्याला आपण पाहू शकता की कशा पद्धतीने आंबे आलेले आहेत. पायरीलाच कोकणामध्ये रसपुरी म्हणूनही ओळखलं जाते. ती आंबा खाण्यासाठी आणि रसासाठी अतिशय उपयुक्त आहे. हा आंब्याचा रस अतिशय सुगंधित चवदार लागतो. शिवाय ह्या आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा आंबा कोकणामध्ये हापूसच्यानंतर ह्याचं नाव घेतलं जातं. हा आंबा खाण्यासाठी अतिशय चांगला आहे आणि विशेष म्हणजे ह्याची फळं 250 ते 350 ते 400 ग्रामपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे हा आंबा अतिशय उपयुक्त आहे आणि आपण हा 10% परागीकरणासाठी टाकलेली व्हरायटी असून अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या इकडे येते हे आपल्याला दिसून आला असेल. तर हे झाड आपण बघू शकता आणि त्याचे आंबे पण बघू शकता. तर हा हा विशेष म्हणजे ह्याचा 1 वर्षाकडून फळ येते, परंतु हे खाण्यासाठी अतिशय चांगला आंबा आहे. तसेच काही चांगले गुण असतात, तसेच काही दुर्गुण पण असतात. याचे 2 दुर्गुण म्हणजे ह्याची किपिंग क्वालिटी कमी आहे आणि दुसरं म्हणजे हा आंबा 1 वर्ष आड करून येतो, म्हणजे त्याला आर्टल बेरिंग असे म्हणतात. शिवाय किपिंग क्वालिटी म्हणजे हे लवकर पिकल्यानंतर लवकर संपवावा लागतो, नाहीतर पुन्हा खाण्यास बेचव लागतो. तर हा व्हिडिओ आपला आवडला तर शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.